हे एक असं जादुई पाणी आहे की या जादुई पाण्यामुळे तुमच्या शरीरातील पूर्ण घाण बाहेर पडणार आहे. सगळे विषारी घटक बाहेर पडणार आहे. तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायची गरज नाही आहे. फक्त हे पाणी हप्त्यातून तुम्हाला 1 ते 2 वेळेस घ्यायचं आहे. तुमच्या शरीरातील सगळे टॉक्सिन्स बाहेर पडणार आहे. तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर पडले म्हणजे तुमच्या शरीरातील सगळ्या बिमाऱ्या सुद्धा बाहेर पडल्या आणि अंततः तुम्हाला चांगला असा वेट लॉस बघायला भेटणार आहे. तुम्ही वेट मेंटेनन्स वरती असाल, वेट लॉस वरती असाल किंवा वेट गेन वरती असाल, तुमचं शरीर हे आतून स्वच्छ, क्लीन आणि सगळ्यात महत्वाचं हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. आतून शरीर अनहेल्दी असलं की आपल्याला सगळ्या बिमाऱ्या होतातच. त्या उलट आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते सुद्धा साचत चालतात. मग अशा वेळेस या पद्धतीने जर वजन कमी करायचं असेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हे पाणी तुमच्या डाएटमध्ये हप्त्यातून फक्त 1 ते 2 वेळेस ऍड केलं तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बघायला भेटणार आहे. चला, कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नवीन वर्ष आहे, सगळ्यांनी नवीन संकल्प केले असणार आहे. त्यामुळे या संकल्पामध्ये वजन कमी करणे हा संकल्प बहुतांश जणांचा असेल, तर त्यामधली मी सुद्धा आहे. तसं तर आपण 2025 एंडिंग पासूनच सुरुवात केली आहे. आता जोमाने कामाला लागलोय. एक काकडी घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची साल वगैरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. काकडी जी आहे ही चांगली मस्त पाणीदार असते. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करते. जर तुमच्या डोळ्यांना जळजळ सुद्धा होत असेल तर अशा चकत्या करायच्या आणि डोळ्यांभोवती ठेवायच्या. ते सुद्धा जबरदस्त काम करतं. आपल्याला अर्धी काकडी सुद्धा सफिशियंट राहणार आहे. फक्त त्याच्या ज्या चकत्या आहेत त्या आपल्याला अशा बारीक बारीक करून घ्यायच्या आहेत. काकडीमुळे जे आहे आपल्या पाण्याची पातळी जी आहे, शरीराला जेवढे पाण्याची गरज असते ती मेंटेन ठेवण्याचं काम सुद्धा करतं. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ॲज अ काकडी गाजर सुद्धा घेऊ शकता. सॅलडमध्ये तुम्ही नक्की काकडी घेतली पाहिजे, ज्यामुळे कॉन्स्टिपेशन वगैरे सुद्धा होत नाही. तर एक काकडी स्वच्छ अशी धुवून आणि नंतर साल काढून आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे लिंबू. तर लिंबू बघा तो सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण लिंबाचा रस नाही वापरायचा आपल्याला. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या चकत्या करून घ्यायच्या आहेत, 2 ते 3. आता हिवाळा सुरू आहे आणि आमच्या इकडे सुद्धा भरपूर थंडी आहे. त्यामुळे मी या पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळत नाही आहे आणि यामध्ये लिंबाचं प्रमाण सुद्धा कमी घेते. फक्त 2 ते 3 चकत्या घेते. आता हाच व्हिडिओ जर तुम्ही उन्हाळ्यात बघत असणार तर तुम्ही पूर्ण 1 लिंबाच्या अशा पद्धतीने चकत्या करून पुन्हा त्या लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता. फक्त 2 ते 3 लिंबाच्या चकत्या घेतल्या आहेत. यामुळे आपलं आतलं शरीर क्लीन्स होतं. हे खूप गरजेचं आहे. यामुळे वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आवळा. आवळा सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आवळ्याच्या सुद्धा अशा पद्धतीने चकत्या करून घ्यायच्यात. एकदम बारीक बारीक करायच्या नाही, अशा पद्धतीनेच मोठ्या मोठ्या करायच्या आहेत, जेणेकरून ते बॉटलमध्ये अडकणार वगैरे नाही. तर या पद्धतीने आवळा काय करतोय, तर हिवाळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला असा आवळा भेटत आहे. त्यामुळे हिवाळ्याचा चांगला असा लाभ नक्कीच घ्यायचा आणि त्याचे चांगले असे बारीक कट करून घ्यायचं. आवळ्यामुळे जे आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ते होतं, पण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे आवळ्याचं सेवन नक्की केलं पाहिजे. अकाली पांढरे केस होत असेल तरी सुद्धा तुम्ही आवळा नक्की घेतला पाहिजे. आवळ्यामुळे तुम्हाला खूप चांगलं असं वाटणार, रिफ्रेशिंग वाटणार आहे आणि या ड्रिंकमध्ये तुम्हाला एक चांगला असा जो आहे आवळा चव सुद्धा देणार आहे. असाही कच्चा आवळा खाऊ शकतो, पण आता हिवाळा आहे, थंडीमुळे काय होतं की घशामध्ये मग खवखव होते. लिंबामुळे सुद्धा तसं होतं. त्यामुळे आपण आवळ्याचं सेवन अशा पद्धतीने करणार आहोत. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुदिना. आता पुदिना मी आणून ठेवला होता, पण तो वरतीच राहिला, त्यामुळे तो अशा पद्धतीने सुकला आहे. तुळशीचे पानं सुद्धा तुम्ही इकडे घेऊ शकता. पुदिनाने याला छान अशी चव सुद्धा येते. त्याचबरोबर आपलं शरीर छान असं डिटॉक्सिफाय सुद्धा होतं. त्यामुळे थोडं पुदिन्याची पानं तुम्हाला इकडे घ्यायची आहेत. स्वच्छ अशी धुवून तुम्हाला पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आणि लक्षात घ्या इकडे जे आहेत, जर तुम्ही पुदिना घेत असाल तर यामध्ये ऍडिशनल तुम्ही तुळशीचे पानं 1 ते 2 तुळशीची पानं टाकले ना तरीही चालेल, छान अशी टेस्ट येते. तर त्यानंतर आपल्याला इकडे मूठ भरून घ्यायची गरज नाही, अगदी थोडासा सुद्धा सफिशियंट आहे पुदिना. त्यानंतर तुम्ही ना इकडे आपल्या हिवाळ्यामध्ये जास्त करून आल्याचा चहा आपण खूप जास्त पितो, तर तोच आला आपल्याला घ्यायचा आहे. जास्त घ्यायची गरज नाही. आल्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला आलं जे आहे त्याची बारीक कट करून घ्यायचे. जास्तही बारीक घ्यायचं नाहीये, थोडं रफली चॉप करून घ्यायचं आहे. आल्यामुळे जळजळ कमी होते, ऍसिडिटी सुद्धा होत नाही सगळ्यात महत्वाचं, आणि सगळ्यात महत्वाचं आल्यामुळे भूक सुद्धा लागत नाही. त्याचबरोबर आल्यामुळे आपल्या शरीरातील जे विषारी घटक आहेत ते सुद्धा जाण्यास मदत होतात. मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि डायजेशन
डायजेशन प्रॉपर होतं. हिवाळा आहे त्यामुळे ओली हळद मिळते. तुम्हाला ओली हळद नाही भेटली तर या ड्रिंकमध्ये ओली हळद तुम्ही टोटली स्किप करू शकता. हळदीची पावडर वापरू नका. ओली हळद असेल तरच तुम्हाला घ्यायची आहे. तर हिचे सुद्धा साल काढून घ्यायचे आहे. ओली हळदमुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतातच पडतात, पण त्यासोबत आपल्या शरीरामध्ये जर काही सूज वगैरे असेल तर ती कमी होण्यास मदत होते. इन्फ्लामेशन जबरदस्त पद्धतीने कमी करण्याचं काम हळद करत असते. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी मी तुम्हाला भरपूर असे ड्रिंक शेअर केलेत आणि त्यामध्ये आवर्जून ओल्या हळदीचा आपण वापर केलेला आहे. अशा पद्धतीने एवढ्या गोष्टी आपण यामध्ये टाकणार आहोत. यामध्ये अजून बीटरूट जाऊ शकतं, यामध्ये अजून गाजर जाऊ शकतं. पण आपण असे वेगवेगळे ड्रिंक्स बघणार आहोत, त्यामुळे सगळ्या ड्रिंक्सचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. आता तुम्ही दिवसभरात 20 केजी पर 1 लिटर पाणी असं घ्यायचं आहे. तर त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, तर पाणी घ्यायचंय. एकतर मोठं तुमच्याकडे अशी बॉटल नसेल तर पातेल्यामध्ये घ्यायचंय. आता माझ्याकडे 2 लिटरची आहे, त्यामुळे मी 2 लिटरची इकडे बॉटल घेते आहे. आणि 1 लिटर पाणी कसं आपण हे ड्रिंक वगैरे पितो, ग्रीन टी पितो, तर त्याने कव्हर अप होऊन जातं. कारण हिवाळा आहे त्यामुळे जास्त पाणी जात नाही, त्यामुळे मग ह्या गोष्टी अशा चालू आहेत. तर बघा आता इकडे ना मी पाणी थोडंसं कमी केलंय 500 ml, कारण ह्या सगळ्या गोष्टी टाकून ते थोडंसं वरती येतं. तर त्यानंतर मी पाणी पूर्ण ऍडजस्ट करून घेणार आहे. आता यामध्ये जे काकडी आहे त्या टाकायच्या. पूर्ण काकडी टाकायची गरज नाही, थोड्याफार 4-5 जरी स्लाइस टाकल्या तुम्ही तरीही चालणार आहे. खूप जबरदस्त पाणी हे आहे. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपण कापून घेतल्या त्या सगळ्या गोष्टी यामध्ये टाकायच्या आहेत. आता हा व्हिडिओ तुम्ही समोर बघण्याआधी मला हे नक्की सांगा, की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. आणि एक WhatsAppच्या ग्रुपची लिंक खाली मी तुम्हाला देत होते, पण तो ग्रुप मी डिलीट केलाय, कारण बरेच जण असं होते की माझा पर्सनल नंबर त्याच्यातून काढून मला ते कॉल करत होते आणि जर कॉल नाही उचलला तर मग तुम्हालाही राग येईल आणि मी सगळ्यांना कॉलवरती नाही सांगू शकत किंवा मी एखादी एक्सपर्ट सुद्धा नाही आहे. त्यामुळे मग तो डिलीट केलाय. जे काही असेल ते मी व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत सांगेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, नाहीतर मग आपण Instagramवरती नक्कीच काढूयात, जे मी तुम्हाला अपडेट नक्कीच देईन. आता सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर 2 ते 3 तास हे पाणी तुम्हाला प्यायचं नाही. 2 ते 3 तासानंतर तुम्हाला या पाण्याचं सेवन करायचंय. या पाण्यामध्ये तुम्ही ॲडिशनल सब्जा सीड्स, जर उष्णता खूप जास्त प्रमाणात असेल, उन्हाळ्यात तुम्ही हा व्हिडिओ बघणार असाल तर सब्जा सीड्स टाका आणि हिवाळ्यामध्ये बघत असाल तर चिया सीड्स तुम्ही यामध्ये टाकू शकता. फक्त बॉटलमध्ये जर झिपर वगैरे असेल तर त्यामध्ये ते सब्जा सीड्स किंवा चिया सीड अडकायला नको याची काळजी घ्यायची, त्यामुळे मी अव्हॉइड केलेलं आहे. 2 ते 3 तास याला बिलकुल हात लावायचा नाही आणि 2 ते 3 तासानंतर या पाण्याचं सेवन करायचंय. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे पाणी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि नंतर 10 ते 11 वाजेनंतर मग तुम्ही हे पाणी पिण्याला सुरुवात करू शकता. जेणेकरून यामध्ये जे पदार्थ आपण टाकले त्या पूर्ण पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये येईल. पाण्याची चव सुद्धा खूप चांगली लागते. असं वाटते की आपण ज्यूसच पित आहोत का? कारण हिवाळ्यामध्ये पाणी पिणंच होत नाही. त्यामुळे कुठेतरी असे वेगवेगळे ड्रिंक्स पिल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आपलं शरीर डिटॉक्सिफाय होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीरामध्ये जेवढी पाण्याची गरज आहे तेवढी आपण हे असं पाणी पिऊन जर फुलफिल करत असाल तर नक्कीच आपल्याला बेनिफिट भेटतात. तुमचं वजन किती आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं टार्गेट किती आहे, किती केजी वजन कमी करायचं हे कमेंट करून नक्की सांगा. मी सुद्धा तुम्हाला नक्की सांगणार आहे. तुम्हाला माझं वजन किती हे तुम्हाला माहितीच आहे, कमी किती करायचं हे सुद्धा माहिती आहे. तुमचं टार्गेट आज वेट किती आहे आणि किती कमी करायचं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सगळेजण सोबतच वेट लॉस करणार आहोत. तर हे पाणी तुमच्या डाएटमध्ये हप्त्यातून 1 ते 2 वेळेस नक्की ऍड करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा